बरेच विद्यार्थी परीक्षेच्या वेळेस पूर्ण पेपर लिहून तर येतात, पण त्यांना तरीही कमी मार्क मिळतात. तर असं का होतं माहितीये का? कारण का तुम्हाला ॲन्सर लिहिण्याची योग्य पद्धत माहीत नाहीये. त्यामुळे असं होतं. भले तुम्ही 6वी असा, 7वी 8वी 9वी 10वी ज्या पण वर्गात तुम्ही असाल, पण जर तुम्हाला योग्य ॲन्सर लिहिण्याची पद्धत माहीत नसेल, तर तुम्हाला मार्क पूर्ण भेटणारच नाही. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी 3 पद्धती सांगणार आहे. त्या तिन्ही मिळून जर तुम्ही परीक्षेत उत्तर लिहिलं, तर तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण तिसरी पद्धत जी आहे ती तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर मी अजय, तुम्ही बघत आहात जेएम लर्निंग. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर जी पहिली पद्धत आहे ती म्हणजे सिक्वेन्स. हो, सिक्वेन्स म्हणजेच तुम्हाला इतिहास अशा विषयांमध्ये उत्तर लिहिताना सिक्वेन्स तुमचा नीट पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजेच एक घर आहे, त्याच्या बाजूला एक माणूस राहतो आणि तो रोज कष्ट करतो. तर तुम्ही उत्तर लिहिताना असं लिहाल का? कष्ट करतो, माणूस आहे, घर नाही. तुम्ही कसं लिहाल? एक घर आहे, त्याच्या बाजूला एक माणूस आहे, तो रोज कष्ट करतो. म्हणून सिक्वेन्स जर नीट असेल, तर तुम्हाला मार्क व्यवस्थित मिळतील. म्हणून सिक्वेन्सवर जोर द्या आणि कसे पण रचना म्हणजे जी आपण उत्तराची रचना करतो, ती एकदम सिक्वेन्सली पाहिजे. म्हणजे लाईनीत पाहिजे. पहिले असं झालं, असं झालं, इतिहास या विषयासारख्या विषयांमध्ये. हा झाला विषय इतिहास अशा विषयांमध्ये. हा तुम्हाला पॉइंट फॉलो केलाच पाहिजे. सिक्वेन्स तुमचा व्यवस्थितच पाहिजे. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे इम्पोर्टंट वर्ड्स अंडरलाईन करा. म्हणजे म्हणजे असं की तुम्ही जे उत्तर लिहाल त्यात सगळंच इम्पॉर्टंट नसतं. काही असे वर्ड्स असतात जे खूप इम्पॉर्टंट असतात. जसं की एक महाराज होते. तर महाराज हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. तर महाराज वर्ड्सच्या खाली अंडरलाईन करा. म्हणजे जेव्हा तुमचे चेक होतील पेपर तेव्हा टीचरची नजर त्याच वर्ड्सवर पडेल जे तुम्ही अंडरलाईन केलेत. नाही का तो पूर्ण उत्तर टीचर वाचत बसणारच नाही. टीचर फक्त ते अंडरलाईन वर्ड्स वाचेल आणि तुम्हाला मार्क भेटण्याचे चान्स खूप वाढतील. त्यामुळं यापुढे तुम्ही जेव्हाही कोणतं उत्तर लिहाल त्यात इम्पॉर्टंट वर्ड्स अंडरलाईन करायला विसरू नका. आणि तिसरी पद्धत आणि खूप इम्पॉर्टंट पद्धत ती म्हणजे तुम्हाला पॉइंट वाईज उत्तर लिहायचे. आता पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा, चौथा असे. काही मुलं तर पूर्ण खिचडी करून टाकतात. अख्खे उत्तर ते एकसारखे लिहितात. तर त्यात नीट दिसत नाही. पण जर तुम्ही त्याच पेजवर पॉइंट लिहाल, पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट असे नीट लिहाल आणि व्यवस्थित रचना कराल, तर तुमचा उत्तर एवढा साफ दिसेल आणि क्लिअर दिसेल, जेणेकरून टीचरला तो पेपर बघूनच आनंद होईल आणि तुम्हाला मार्क खूप जास्ती भेटतील आणि पॉइंट लिहिल्यामुळे टीचरला तो उत्तर व्यवस्थित समजेल आणि टीचर तुम्हाला मार्क देऊन टाकेल. या होत्या त्या 3 पद्धती ज्या तुम्हाला पेपर लिहिताना माहिती पाहिजेत. ज्यामुळे तुमचे मार्क कट पण होतात. पण या पद्धती जर तुम्ही फॉलो केल्या, तर तुमचे मार्क कट होणार नाहीत. आणि जाता-जाता एक सांगतो, की आपण आता टीचिंग चालू करणार आहोत या चॅनलवर, जेएम लर्निंगवर. तर तुम्ही कोणत्या स्टँडर्डला आहेत ते कमेंट करा. म्हणजे ज्या स्टँडर्डचे जास्ती कमेंट येतील, त्या स्टँडर्डचे मॅथ्सचे पहिले आपण चालू करू लेक्चर. नंतर सर्व एक-एक करून आपण सब्जेक्ट घेत जाऊ. पण पहिले तुम्ही कोणत्या स्टँडर्डला आहे ते कमेंट करायला विसरू नका. माझं नाव आहे जय. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या एका मित्रापर्यंत शेअर करा म्हणजे आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचता येईल. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.